जिभेची चव वाढवणारी खट्टा मिठा अशी कैरीची चटणी आज आपण बनवणार आहे। सध्या बाजारामध्ये कैरी यायला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताटात कैरीची चटणी जर असेल किंवा कैरीची एक फोड जरी असली तरी जेवण अगदी मस्त होते। चला तर मग आज वेळ न घालवता कैरीची चटणी एकही थेंब तेल न वापरता किंवा गॅस न पेटवता कशी बनवायची ते आज आपण बघूया। ही चटणी 8 दिवस टिकते आणि याला काहीही होत नाही, अगदी झटपट तयार होते। तुम्हा सगळ्यांचं बेलेसा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला लागणार आहे कैरी। बघा, कैऱ्या मी मार्केटमधून या पद्धतीने आणलेल्या आहेत। त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पुसून घेतलेले आहे। या कैरीचं बघा आपल्याला वरचं टोक काढून घ्यायचं आहे। त्याला काही चीक किंवा तेल वगैरे राहते ते काढून घ्यायचं आणि छान अशा सोलून घेतलेल्या आहे आणि नंतर मी त्याचे छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। कैरी जर तुम्हाला छोटी छोटी घ्यायची असेल तर 2 घ्या किंवा एका कैरीची केली तरी चालेल। या कैऱ्या मी कलमी घेतलेल्या आहे त्यामुळे या जास्त आंबट नसते आणि त्याची चटणी अगदी मस्त अशी होते। बघा, मी अशा या फोड्या करून घेतलेल्या आहे किंवा फोडी तुकडे करून घेतलेले आहे। एका कैरीचे वरचे साल काढून टाकलेले आहे आणि त्यापासून एवढे फोडी किंवा एवढे तुकडे तयार झालेले आहे। आता आपल्याला या छोट्या छोट्या फोडी मिक्सरच्या पोटला टाकायच्या आहे आणि अशी झटपट अशी चटणी तयार करून घ्यायची आहे। फार वेळ पण लागत नाही आणि फार टेन्शन पण नाही। ही चटणी 4 ते 5 दिवस टिकते आणि याला काहीही होत नाही। चला तर मग काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहे, खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे, काही ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं पाण्यात टाकून तुम्ही घेऊ शकता। गूळ घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि जिरं घेतलेलं आहे। सोबतच आपल्याला कोथिंबीर आणि मस्त हिरवी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे किंवा कोथिंबीरचे देठं घ्या तुम्ही आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची घेतली तरी चालेल। आता ज्या फोडी आपण करून घेतलेल्या आहे कैरीच्या त्या मिक्सरच्या पॉटला टाकायच्या। त्यामध्ये आता सगळं साहित्य टाकून द्यायचं। आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते यामध्ये टाकायचं आहे। 7 ते 8 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, लसण सोलून घेऊन। आता खोबऱ्याचे काही तुकडे घेतले, माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं तर मी हे खोबरं पाण्यात भिजूत ठेवलं थोडा वेळ 10 ते 15 मिनिट आणि त्याचे छान छोटे छोटे तुकडे केले सुक्या खोबऱ्याचे आणि तेही घेतले। जिरं घेतलेलं आहे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे किंवा चवीनुसार। 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे किंवा लाल मिरच्याही तुम्ही घेऊ शकता। त्याचसोबत कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। तुम्ही गुळाऐवजी साखर पण घेतली तरी चालेल, मी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे। आणि आता आपल्याला पाणी न घालता याची चटणी वाटून घ्यायची आहे। तुम्ही ही चटणी खलबत्त्यामध्ये, पाटा वरवंट्यावर किंवा मिक्सरवर सुद्धा करू शकता। मी मिक्सरच्या पॉटला टाकून झटपट अशी चटणी तयार केलेली आहे। बघा, मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि कुठेही यामध्ये मी एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही किंवा एकही थेंब तेलाचा पण वापर केलेला नाही। अशी ही ऑइल फ्री आणि गॅस न पेटवता ही चटणी तयार होते। खायला पण खूप टेस्टी लागते आणि जिभेची चव तर नक्कीच वाढवते। आता सीझन सुरू झालेलं आहे कैरीचं आणि आपण कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज करतो, त्यातलीच ही एक कैरीची चटणी अगदी मस्त होते आणि जेवण पण खूप छान होते। ही चटणी आपण तोंडी लावासाठी किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो। बघा, अगदी झटपट होणारी ही एवढी चटणी तयार झालेली आहे फक्त एका कैरीपासून। जवळजवळ मी 1 पाव कैरी घेतलेली आहे, थोडी मोठी होती। 1 पाव कैरीपासून एवढी चटणी तयार झालेली आहे। 1 बाउल चटणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि मस्त असा कलर आलेला आहे, खूप छान अशी आणि खूप बारीक नाही वाटायची चटणी, अगदी थोडंसं रवाळ टेक्स्चर असणारी किंवा थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। आणि आपण यामध्ये पाणी पण वापरलेलं नाही त्यामुळे हे खराब होणार नाही। फ्रीजला जर ठेवली तुम्ही तर हे 4 ते 5 दिवसापर्यंत टिकेल। बघा, मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला असलेला बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।